होता। एका बाजूने चेतनचा विकेट गेल्यानंतर 11च्या 11 खेळाडूंनी जो सेलिब्रेशन केला ते सेलिब्रेशन बघण्यासारखं होतं। काय अप्रतिम सामना। जेव्हा अक्षय सर समालोचन करत होते आम्ही मुख्य प्रवेशद्वाराजवळ होतो, चर्चा अशी रंगली होती की 15-16 चेंडूमध्ये चेतन आणि आशिष सामना फिनिश करतील। ही चर्चा मैदानावर प्रेक्षक करत होते कारण चेतन चांगली फलंदाजी करत होता, परंतु त्यानंतर मात्र कलाटणी आली। 5 झेल सुटून सुद्धा ओम साई बिरवाडी पुरस्कृत आई चंडिका कोपर संघ विजयी होताना आपल्याला बघायला मिळतोय। पंकज पाटील एक स्वीप करण्याचा प्रयत्न, चेंडू निघून घेतोय। निर्धाव आकाश तरे गोलंदाज आपल्याला बघायला मिळतोय। गोलंदाजी मार्कवर कर्णधाराच्या भूमिकेत आपण बघितलं तर अजिंक्य घरत आले होते आज। गोलंदाज आकाश सज्ज होताना या वेळेला आपण बघतोय चेंडू निघून गेलाय। पंकज पाटीलच्या बॅट मधून एक्स्ट्रा कव्हर सीमारेषा पार, चौकार। 4 धावा येताना अकाउंट ओपन झालेला आहे। 4 धावा। आता विनंती करेन मी विश्वास पाटील यांना सुद्धा की तुम्ही एक गार्ड बनवून घ्या। आता धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या, कारण तुमच्या मशीन खूप इम्पॉर्टंट आहेत आणि खूप महागड्या सुद्धा आहेत। या वेळेला आपण बघतोय चेंडू निघून जातोय, पुन्हा एकदा निर्धाव। पहिले 3 चेंडू आपण बघतोय, 3 चेंडू मध्ये 4 धावा आल्यात। वीरतानाजी पारगाव संघाकडून पहिलं षटक आकाश तरे आपल्याला बघायला मिळतोय। या वेळेला सुरेख फटका आहे, चेंडूला अडवण्यासाठी यश पुढे सरसावतोय। चेंडूला उचलेल फेकेल तोपर्यंत 1 धाव येताना ICWC ओमटेक्स क्रिकेट अकॅडमी आहे तिथे धडे घेतले होते यशने। इथे आपण बघतोय राऊंड द विकेटचा मारा निखिल पामाळे। ब्रँड आहे तेंबोडे गाव म्हटलं, तेंबोडा प्रीमियर लीग म्हटली की हा निखिल पामाळेचा दबदबा राहतो आणि आज आपण बघितलं तर निखिल पामाळे आणि एक सोशल वर्क करण्यामध्ये सुद्धा नाव चर्चेमध्ये आहे निखिल। आणि आज पहिल्या चेंडूवर षटकार येताना आपल्याला बघायला मिळतोय, कारण सुरुवात आक्रमक व्हायला हवी आहे या मैदानावर। या मैदानावर जर आपण बघितलं तर 4 षटकामध्ये कमीत कमी 55-60 धावा लागणं गरजेचं आहे। कबड्डीला यॉर्कर लेनचा चेंडू होता, 1 धाव येताना आपल्याला बघायला मिळते। धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या जाऊन पोहोचते। बघा तिसऱ्या पंचांची इथे मदत घेतली गेली। धावबादच्या स्वरूपामध्ये पंकज पाटील बाद आहेत की नाहीत हे आता आमच्या हायकोर्टाचे जज ठरवतील। तर नॉट आउट आहे। फलंदाज सुरक्षित आपल्या घरामध्ये आपल्याला बघायला मिळतात। आणि बघा हेलिकॉप्टर आपण विश नेटवर्कच्या माध्यमातून बघतोय, टिपलं गेले त्यांना। हॅलो, मान्य श्री अजितजी लढे साहेब इथे उपस्थित आहेत, तर त्यांनी मुख्य मंचावर येण्याचा मंडळ त्यांना विनंती करतो की त्यांनी मुख्य मंचावर यायचं आहे। तसेच राहुल पाटील तेंबोडे हे पण आपल्या इथे उपस्थित आहेत, तर त्यांनी मुख्य मंचावर यायचा त्यांचा मंडळाने त्यांना विनंती करतो की तुम्ही मुख्य मंचावर हजर राहायचं आहे। राहुल पाटील येतील, त्यांचा सामना सुरू आहे। सामना संपल्यानंतर मी त्यांना घेऊन येतोय, काय टेन्शन घेऊ नका। चला प्लीज थोडीशी घाई करा। पारगाव संघ आपणास हात जोडून आम्ही विनंती करतोय, कारण आपल्याकडे वेळ कमी आहे, सामने भरपूर खेळवायचे आहेत।
यावेळेला निखिल पामाळे इथे आपण बघतोय मिड विकेटला क्लिअर केलं गेलंय 6 धावांकरिता. ही ताकद बनली निखिल पामाळेची. तिसरा चेंडू खेळतोय 2 षटकार आले त्याच्या बॅटमधून. ही ताकद आपल्याला बघायला मिळते. आदरणीय राहुल पाटील सरांना मात्र विनंती केली गेली होती, परंतु नक्कीच सामना संपल्यानंतर राहुल पाटील सरांचं इथे शुभागमन होणार आहे या व्यासपीठावर. चिंटू दादा हे नाव आता चर्चेमध्ये आहे. टेंबोडे गावचं आणखीन एक अनमोल रत्न आपल्याला बघायला मिळतात राहुल पाटील. आणि आताच होम मिनिस्टर हा त्यांनी कार्यक्रम घेतला होता. उदंड प्रतिसाद लाभला होता महिला वर्गाचा. आणि खास करून सामाजिक कार्य करण्यामध्ये आता व्यस्त असतात ते. या वेळेला उजव्या यष्टीच्या बाहेर पंचांनी व्हाईट बॉलचा इशारा घोषित केला गेलाय. धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या 19 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात. विनर्स टेंबोडे संघ मजबूत स्थितीमध्ये. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर. इथे आपण बघतोय निखिल पामाळेच्या बॅटमधून फटका खेळण्यासाठी क्षेत्र कोणतं निवडलंय तर डीप मिड विकेट. आणि बॅक टू बॅक दुसरा षटकार आपल्याला बघायला मिळतोय. ज्या अनुषंगाने फलंदाजी करताना निखिल पामाळेला आपण बघतोय ना, खरोखरच मजा आली. फटक्यांची निवड काय करतोय. शॉर्ट लेनचे चेंडू अजिंक्य घरतला याआधी असं बघितलं नव्हतं एवढे शॉर्ट लेनचे चेंडू टाकताना. कारण अग्री प्रीमियर लीग मध्ये चांगली गोलंदाजी करताना नेहमीच आपण त्याला बघितलं यंदाच्या सीझन मध्ये. इथून आपल्या घरच्या संघासाठी वीर तानाजी पारगाव संघासाठी मात्र 2 चेंडू आणि तब्बल 13 धावा खर्च केलेल्या आहेत. निखिल पामाळे स्ट्राईकला आहेत. नॉन स्ट्राईकला पंकज पाटील. हे सुद्धा खूप मोठं नाव आहे टेनिस क्रिकेटमध्ये. या नावाची चर्चा सातत्याने असते. पंकज पाटील पालन आणि त्यांचं नाव सुद्धा आदराने घेतलं जातं टेनिस क्रिकेटमध्ये. इथे आपण बघितलं तर पूर्णपणे चुकलेले आहेत. चेंडू निघून गेला निर्धाव. षटक क्रमांक दुसरं सुरू आहे. सध्या 9 चेंडूंचा खेळ होताना 25 धावा ऑन द बोर्ड लागल्या गेल्यात. निखिल पामाळे 5 चेंडूमध्ये 19 धावा, 4 चेंडूमध्ये 5 धावा. पंकज पाटील हे 2 सेट बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळतात. चांगली गोलंदाजी करताना कमबॅक केलंय. फुलटॉस चेंडू आहे आणि फुलटॉस चेंडूला खेळलंय. कृणाल पुढे सरसावतोय. चेंडूला क्षेत्ररक्षण करून फेकतोय तोपर्यंत 1 धाव. 2 षटकारानंतर कमबॅक केलेला आहे. इथे धावसंख्येचा आपण विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 4 चेंडूंच्या समाप्तीखेर 26 धावा. या वेळेला आपण बघतोय चेंडू निघून घेतोय. कुणालच्या हातामधून झेल सुटलेला आहे. पंकज पाटीलला इथे जीवनदान मिळतंय. आणि कृणाल हा सुद्धा एक चांगला बॅटर आहे. आणि धावसंख्येचा आपण विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे. उजव्याशीच्या बाहेर पंच पुन्हा एकदा वळलेले आहेत. व्हाईट बॉलचा इशारा देण्यासाठी या षटकात हा दुसरा व्हाईट बॉल आपल्याला बघायला मिळतोय. 5 चेंडूंच्या समाप्ती अखेर 28 धावा, 28 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या गेल्यात. षटक क्रमांक आपण बघतोय दुसरं सुरू आहे. 28 धावा तब्बल धावफलकावर आपल्याला बघायला मिळतात. चांगली गोलंदाजी होताना बघायला मिळत होती 2 षटकारानंतर, परंतु पुन्हा एकदा व्हाईट बॉल आलाय. यावेळेला सरळ बॅटने खेळलेला चेंडू मात्र कौतुक करावं लागेल यशचं. 1च धाव मिळेल. एका धावाने धावसंख्या आपण बघतोय धावसंख्या जवळ पोहोचते 29. 29 धावा 2 षटकांच्या समाप्तीखेर वीर तानाजी पारगाव क्षेत्ररक्षण करताना विनस टेंबोडे फलंदाजी करतोय. 29 धावा बिनबाद 29. घेऊया एक छोटासा ब्रेक.
इनिंग ब्रेक मध्ये आपण करून घेऊया जो काही स्वागत सन्मान आहे तो एक 10-15 मिनिटांमध्ये जेवून मग कॅमेरामॅन तयार होईल. विनस तेंबोडे 29 धावा बिनबाद आपण बघतोय. सचिन घरत येतोय गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला बघायला मिळेल. सचिन घरत, समीर घरत यांचे छोटे बंधू आहेत यष्टीरक्षक समीर घरत आपण बघतोय. समीर घरत असतील, मिनेश, त्यानंतर आपण बघितलं कृणालला, त्यानंतर प्रवीण पाटील. हे 4 खेळाडू पहिल्या दिवशी खेळून गेले तिथे आणि संघ क्वालिफाय झालाय 40+ मध्ये. यावेळेला निखिल पामाळे फलंदाज बाद होताना आपल्याला बघायला मिळतोय. समीर घरत यष्ट्यांच्या मागे चांगली कामगिरी करताना झेलबाद होताना आपल्याला बघायला मिळतोय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये कोण जाईल तेंबोडे संघाकडून हे बघणं सुद्धा महत्वाचं असेल. कोणाला पाठवतील, कारण तेंबोडे संघाकडे उज्ज्वल आहे ज्याच्या नावाची चर्चा या पूर्ण परिसरामध्ये आहे. कौस्तुभ पाटीलला पाठवले. राहुल पाटील हे सुद्धा आहेत. कौस्तुभ आहे, त्याच्यानंतर आणखीन एक चित गावड आहे आणि सगळ्यात महत्वाचा खेळाडू म्हणजे भागेश हा सुद्धा त्यांच्या समवेत असेल. निखिल पाटील हे सुद्धा आहेत. चांगल्या खेळाडूंचा भरणा आहे विनस तेंबोडेमध्ये. कौस्तुभ पाटील मैदानाच्या आतमध्ये जाताना आपल्याला बघायला मिळतात. राहुल पाटील यांचेच छोटे बंधू आहेत आणि नक्कीच लेग गार्ड घेतली जाते इथे. धावसंख्येचा आपण विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचलेले आहे 29. पहिल्या चेंडूवर गडी बाद. अवळेला उजवेष्टीच्या बाहेर आउटसाइड दी ऑफ स्टंप. बघा राऊंड द विकेटने जेव्हा तुम्ही गोलंदाजी करतात तेव्हा टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडासा बाहेर निघतोय आणि ह्याचंच कारण आपण बघितलं की कौस्तुभ पूर्णपणे बीट झाला इथे. सचिन घरत यंदाचं सीझन सचिन घरतसाठी चांगलं गेले. चांगली फलंदाजी केली. रिहान सुपर किंग बहाडोली संघाकडून खेळताना एक इनिंग जबरदस्त खेळली होती. त्यानंतर वीर तानाजी पारगाव संघाकडून खेळताना आई एकविरा चषक साखर या स्पर्धेमध्ये चांगली फलंदाजी केली बहाडोली संघाविरुद्ध. यावेळेला सुरेख फटका आहे. स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न. 1 धाव येताना आपल्याला बघायला मिळते. चांगलं क्षेत्ररक्षण मिनेश करवी आणि मिनेशने चेंडूला फेकलं तोपर्यंत 1 धाव. 30 धावा आपल्याला बघायला मिळतात. सचिन 3 चेंडूमध्ये फक्त 1 धाव खर्च केले. अशा पद्धतीची कंजूस गोलंदाज तुमच्याकडे असले ना की संघ विजयाच्या दिशेने पुढे जाताना बघायला मिळतोय. हीच गोलंदाजी, ही चांगली गोलंदाजी तुम्हाला टिकवून ठेवावी लागेल. पंकज पाटील आतापर्यंत शांत आहेत. पंकज पाटील इथून व्हाईट बॉलचा इशारा येतोय. पंचांकरवी धावसंख्या 1 ने पुढे सरकते आणि धावसंख्या जाऊन पोहोचते 31. 31 धावा धावफलकावर फलंदाजी करताना विनस तेंबोडे हा संघ आपल्याला बघायला मिळतोय. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होताना आपण बघणार आहोत मिस्टर सचिनला. यावेळेला पंकज पाटीलच्या बॅटमधून षटकार येताना आपण बघतोय. हे मिड विकेटचं क्षेत्र तेंबोडेच्या खेळाडूंनी मात्र वारंवार निवडलेलं आहे. इथून पंकज पाटीलला खेळावं लागेल, कारण याच मैदानावर जेव्हा 50,000ची टुर्नामेंट होती ओपनची आणि त्या टुर्नामेंटमध्ये पंकज पाटील यांनी लगातार 5 चेंडूंवर 5 षटकार मारले होते आणि तेच पंकज पाटील मैदानाच्या आतमध्ये आहेत. 6 धावा आल्यानंतर 37 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात. सचिनला टार्गेट केलं गेलंय. सचिनने बाजू बदलली. ओव्हर द विकेटने मारा करण्यासाठी मात्र सचिन सज्ज होताना आपल्याला बघायला मिळतोय. वीर तानाजी पारगावचा हा एक अष्टपैलू खेळाडू आहे. धावसंख्येचा आपण विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 37. चला प्लीज थोडी घाई करा ना मित्रांनो. 37 धावा धावफलकावर
रिले स्प्रे कोणी घेऊन गेला असेल इथून तर आणून द्या ना प्लीज. पुन्हा एकदा पंकज पाटीलच्या बॅट मधून बॅक टू बॅक दुसरा षटकार येतोय. ही फलंदाजी आपल्याला आता सातत्याने बघायला मिळेल प्रत्येक संघाकडून, कारण आता हवा ही आपल्याला बघायला मिळते आणि जाणवते सुद्धा. कारण हवा आपल्याला जेव्हा अंगाला स्पर्श करते तेव्हा ती जाणवते आणि जेव्हा झाडांची पानं हलताना आपल्याला बघायला मिळतात तेव्हा ते आपण बघतोय त्याला. तर तीच हवा या चेंडूला आता बाहेर फेकून देते आणि इथे पुन्हा एकदा षटकार येतोय. बॅक टू बॅक 3 षटकार येताना आपल्याला बघायला मिळतात. सचिन गरज चांगलं षटक हाताळत होता आणि त्यानंतर आपण बघितलं तर अक्षरशः तुटून पडलेत पंकज पाटील. लगातार 3 षटकार आलेत आणि धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 49. 3 षटकांचा एकंदरीत खेळ होतोय. 49 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात. काही जबरदस्त इनिंग साकारताना आपल्याला बघायला मिळतोय पंकज पाटील. 8 चेंडू 24 धावा. याआधी 5 चेंडूमध्ये फक्त 6 धावा होत्या आणि 3 चेंडूमध्ये 18 धावा आलेल्या आहेत. हे मैदान पंकज पाटील यांच्यासाठी सुद्धा लकी आहे. या आधीच्या स्पर्धेमध्ये एकदा याने 5 चेंडू 5 षटकार याच मैदानावर खेळले होते. जयेश पाटील सच्चा इथे उपस्थित झालेले आहेत. उमरोली संघाचा एक तेज गोलंदाज आहे आणि नक्कीच आपल्याला पुढच्या मॅचमध्ये बघायला मिळेल. करूया त्यांचं वेलकम. 49 धावा धावफलकावर. शेवटचे 6 चेंडू आहेत आणि 6 चेंडूंसाठी आमंत्रित केलं गेलं ते कृणालला. राईट आर्म राऊंड द विकेट. कौस्तुभ पाटीलच्या बॅटमधून चांगला झेल आपल्याला बघायला मिळतोय. कौस्तुभ पाटीलला इथे बाद केलं गेलंय पहिल्या चेंडूवर. नवीन फलंदाज मैदानात जाईल तोपर्यंत आपण मनोज पाटील यांच्याकडे जाऊया. लक्ष केंद्रित करायचं आहे. भावेश पाटील हा आणखीन एक स्टार खेळाडू आहे तेंबोडे गावाचा, ज्याने बहाडोली गावामध्ये आगरी प्रीमियर लीगचं पर्व झालं होतं. त्या पर्वामध्ये 1 चेंडू 5 धावांची गरज असताना अंतिम सामन्यामध्ये षटकार मारला होता आणि आगरी प्रीमियर लीगचं टायटल आपल्या नावे केलं होतं. आणि तोच भावेश मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. लेदर क्रिकेटचा अनुभव या खेळाडूकडे सुद्धा आहे. चांगल्या पद्धतीने फलंदाजी करताना सातत्याने आपण बघतोय. बॉडी लँग्वेज नेहमीच पॉझिटिव्ह असते या खेळाडूची मैदानाच्या आतमध्ये. आणि भावेश मैदानात आलेत. मिडलला गार्ड घेताना आपण बघतोय. काय जबरदस्त मात्र फलंदाज तेंबोडे गावातून आपण बघतोय. आणि इथे बघितलं त्याने क्षेत्र कुठलं खाली आहे आणि त्या क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न केला होता. वाडिश लॉंगॉनला आकाश तरे पुढे सरसावतात. चेंडूला क्षेत्ररक्षण करतील तोपर्यंत 1 धाव येताना धावसंख्या 50 धावा. 3.2 षटकांच्या खेळानंतर 50 धावा धावफलकावर. अजूनही 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. रिक्वायर्ड माफ करा, करंट रन रेट आहे 15चा आणि प्रोजेक्टेड स्कोर जर आपण बघितला तर 60 धावा होऊ शकतात. इथे आपण बघितलं तर पंकज पाटील पूर्णपणे चांगला फटका नव्हता. कनेक्शन व्यवस्थित झालं नव्हतं म्हणून हा चेंडू आपण बघतोय डॉट बॉल आलाय. 3 चेंडूमध्ये केवळ 1 धाव खर्च केलेले आहे. इथून आपण बघतोय पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होताना पंकज पाटील तयार होतात खेळण्यासाठी. स्क्वेअर ऑफ द स्क्वेअर लेगला खेळण्याचा प्रयत्न केलाय. तिथे क्षेत्ररक्षण झालंय. फेकले तोपर्यंत 2 धावा येताना आपल्याला बघायला मिळतात. आणि धावसंख्येचा आपण विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचते 52. 52 धावा. वीर तानाजी पारगाव संघाकडे आक्रमक बॅटर आहेत. ते खुश असतील कारण ज्या पद्धतीने आपण बघितलं तर धावा ज्या व्हायला हव्या होत्या त्या होताना दिसत नाही. जरी 3 षटकार मागच्या षटकामध्ये आले असले तरी
कारण एवढे आक्रमक फलंदाजी होऊन सुद्धा 52 धावा धावफलकावर बघायला मिळतात. इथून पंकज पाटीलच्या बॅटमधून एक धाव येताना आपल्याला बघायला मिळते. क्षेत्ररक्षण होईल आणि गचाळ क्षेत्ररक्षण. अजिंक्य घरत हा असा खेळाडू आहे की ॲज अ फिल्डर म्हणून आगरी समाजामध्ये टॉप 5 फिल्डरमध्ये त्याचं नाव येते. परंतु या खेळाडूकडून सुद्धा आज चुकी झाली. कधी कधी चुका ह्या आपल्या कारणाने होतात. तर बघा इथे रिप्लेमध्ये जर आपण बघितलं तर चेंडू ज्या गतीने जात होता, टप्पा उडत होता पडल्यानंतर चेंडू, तर शेवटच्या क्षणाला चेंडू त्याच्या हाताच्या भरपूर खाली राहिला आणि हेच कारण आपण बघतोय 2 पायांच्या मधून चेंडू निघून गेलाय 4 धावांकरिता. चौकार येतोय. 56 धावा धावफलकावर अजूनही एक चेंडूचा खेळ शिल्लक आहे. कृणाल गोलंदाजी मार्कवर. अववेळेला आपण बघितलं तर पायावर चेंडू आदळतोय. पंचांचं बोट वर झालं आणि गडी बाद होताना धावसंख्या 56 धावा. विजयासाठी 57 धावांचं लक्ष समोर असेल. हॅलो 24 चेंडू 57 धावा. मी विनंती करेन मुनीत कुडू यांना की आपण स्टेजवर लक्ष केंद्रित करा आणि जातोय आम्ही सचिनजी ठाकूर साहेब यांच्याकडे. धन्यवाद. चला तर आपण स्वागत सत्काराकडे बोलूया. मी विलाजी किनी साहेब यांना विनंती करेन की श्री रामू पाटील बिरवाडी यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करायचा आहे. त्यांच्याकडून 500 रुपयाची भरघोस देणगी आपल्याला मिळालेली आहे. त्याबद्दल मंडळ त्यांचा आभार व्यक्त करतो. श्री रामू सीताराम पाटील. आपला अमूल्य वेळ मंडळाला दिल्याबद्दल. तसंच मी अनिलजी ठाकूर साहेब यांना विनंती करेन की त्यांनी पंकज महाले बिरवाडी ह्यांचा पुष्पगुच्छ देऊन स्वागत सत्कार करायचा आहे. पंकज महाले हे आपल्या प्रत्येक वर्षी आपल्याला आर्थिक सहाय्य देत असतात. त्यांच्याकडून 1000 रुपयाची भरघोस देणगी आपल्याला मिळाली. त्याबद्दल मंडळ त्यांचा आभार व्यक्त करतो. धन्यवाद महाले साहेब. नाभिक समाजाचे तडफदार आणि चांगले व्यक्तिमत्व. तसंच मी धनेशजी ठाकूर साहेब शाखाध्यक्ष त्यांना विनंती करेल की KPL ग्रुप अजित लढे साहेब आपल्या इकडे उपस्थित आहेत, तर त्यांचे पण पुष्पगुच्छ देऊन स्वागत सत्कार करायचा आहे. अजित लढे कोलीपडगे ह्यांच्याकडून आपल्याला 1000 रुपयाची भरघोस रक्कम मिळालेली आहे. त्याबद्दल KPL ग्रुप ह्यांचा मंडळ आभार व्यक्त करतो. धन्यवाद. धन्यवाद लढे साहेब, आपण आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल. तसाच मी उपस्थित सर्व खेळाडू मान्यवर तसाच मंडळाचे पदाधिकारी यांना विनंती करेन की आपण जेवण चालू झालेलं आहे तरी जेवणाचा आस्वाद घ्यायचा आहे. धन्यवाद. चला आपण जाऊया मैदानात. चला पालन लवकरात लवकर फिल्डिंग लावा, कारण वेळ कमी आहे. आजच्या दिवसात अंतिम सामना तो आपल्याला खेळवायचा आहे. त्यामुळे विनंती करतोय जास्तीचा वेळ न घेता आपण लगेचच मॅचकडे जाऊया. आगरी चषक बिरवाडी 2025 या स्पर्धेला आपण एन्जॉय करतोय. 8वं पर्व आहे आणि अगदी दिमागदारतेने हे पर्व घटत असताना आपल्याला पाहायला मिळालंय. प्रत्येक टीमला आम्ही विनंती करतोय की थोडासा वेळ वाचवण्याचा प्रयत्न करा, कारण त्यानं संध्याकाळच्या ज्या मॅचेस आहेत त्या सुखकर होतील, त्या व्यवस्थित होतील. जर आता जास्त वेळ घालवला तर संध्याकाळी 1 ओव्हरची फायनल खेळावी लागेल हे निश्चित आहे.
मोठा सण तो जवळ येतो 19 फेब्रुवारी. चला मॅच सुरू करा, वेळ घेऊ नका. सोनावे इंडियन्स आणि दोन्ही संघाचे संघनायक आपण टॉस बॉक्स मध्ये जॉईंट व्हायचे. युवा उमरोळी आणि सोनावे इंडियन्स या दोन टीम मध्ये यानंतरची मॅच ती आपल्याला पाहायला मिळेल. सन्माननीय शरदजी घरत साहेबांच्या शुभ हस्ते आपण ही नाणेफेक तिथे करणार आहोत. चला मॅच सुरू करा, खूप उशीर होतोय पालन, कारण फायनल खेळवायची आहे. इथे एवढा वेळ जो फुकट घालवला हा संध्याकाळच्या सत्रात महागडा पडेल, निश्चित महागडा पडेल. कारण प्रत्येक मॅच नंतर 5 ते 7 मिनिटं जी फुकट जात आहेत ना, 1 ते 1.5 ओव्हरचा जो टायमिंग आहे तो तिथे फुकट जातोय आणि त्यामुळे संध्याकाळी मॅचेस कंप्लीट करणं ते कठीण जाऊ शकतं. अग्री चषक बिरवाडी ज्यामध्ये जर आपण पाहिलं तर पूर्वार्धाचा खेळ विनर्स टेंबोडे संघ ज्यांनी 56 धावा, एक एन्काउंटर टोटल ती धावफलकावर उभी केली आणि 57 धावसंख्येचं लक्ष्य ते समोर ठेवलंय. या 57 धावसंख्येला धावफलकावर लावण्याकरता 2 बिनीचे शिलेदार, 2 ओपनर्स मैदानाच्या आतमध्ये आलेत. सचिनच्या साथीनं आकाश जो मैदानामध्ये बॅटिंग करण्याकरता आलाय, पंकज उर्फ पालन गोलंदाजीच्या ट्रॅकवर. हा बॉल अलंग द कार्पेट खेळण्याचा मनसुबा होता. बॅकलिपला खाली करत खेळलं गेलं बॉलला. एक सिंगलला इथे डबल मध्ये कन्वर्ट करण्याची संधी होती आणि 2 धावा तिथे सुरक्षिततेनं धावफलकावर जोडल्या गेल्या. षटकातील पहिला बॉल तिथे पालनकडनं आपल्याला पाहायला मिळाला. तुम्हाला ऑन स्क्रीन पालन यांना दाखवलं जात आहे. स्वतःचं कर्तृत्व दाखवत या संपूर्ण टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये स्वतःची एक वेगळी ओळख ज्या खेळाडूंना निर्माण केली तो पालन सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे. डाव्याष्टीवरचा बॉल मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न, चुकीच्या बॉलची छेडखाणी असं म्हणू शकतो. आणि जर केलीच तर मग बॅटचा स्विंग तो मोठा असायला हवा होता. बॅटचा स्विंग तेवढासा वेगवान नव्हता आणि त्यामुळे तिथे जर आपण पाहिलं तर एक निर्धाव बॉल, थोडासा टप्पा भरकटला होता. मात्र फलंदाजानं तो भरकटलेला टप्पा सुरळीत करून दिला पालनला असं म्हणायला हरकत नाही. पालन षटकातील तिसरा बॉल घेऊन चांगला बॉल आहे, चांगला बॉल आहे. बाटन पाडच्या मधनं हा बॉल तिथे जर आपण पाहिलं तर विकेटच्या मागे गेला. अगदी पाय आणि बॅटच्या मध्ये जो गॅप होता त्यामधनं हा बॉल टप्पा खाल्यानंतर विकेटच्या मागे जात असताना पाहायला मिळाला. हीच त्याची कामगिरी त्याला मोठं बनवून गेली ना. तो पालन तुम्ही सध्या ऑनस्क्रीन पाहताय. कारण या संपूर्ण टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये या खेळाडूची एक स्वतःची वेगळी ओळख आहे. 2 गोष्टी त्याच्या चर्चेमध्ये राहिला, त्याचा बाउन्सर आणि त्याची उंची. त्याच्याकडनं हाताळले जाणारे जे तिखट बाउन्सर आहेत ते टेनिस बॉल क्रिकेटमध्ये सातत्यानं चर्चेमध्ये राहिले. आणि त्यानंतर जर आपण पाहिलं तर त्याची उंची तीही या टेनिस बॉल क्रिकेटची एक वेगळी ओळख राहिली पालनची, जो सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे. 4 बॉलमध्ये त्यानं रन्स खर्च केल्यात, फक्त 2. स्लोवर वन होता, हवेमध्ये उडवलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे, जोपर्यंत बॉलला उचललं रिटर्न केलं 2 धावा त्या रोखता येणार नाही. सुरक्षिततेनं या 2 धावा पळून पूर्ण केल्या गेल्या. सिंगल डबल्स त्या महत्वाच्या तर आहेच, मात्र त्याबरोबर मोठे फटके या मॅचची खऱ्या अर्थानं गरज आहे. कारण तुम्हाला 14च्या वरच्या सरासरीनं धावा ज्या धावफलकावर जोडायच्या आहेत तर आणि तरच या मॅचमध्ये तुम्हाला तुमचं आव्हान ते जिवंत ठेवता येईल. आणि ते जिवंत ठेवण्याकरता इथे प्रयत्न करावे लागतील. यावेळीचा बॉल डाव्याष्टीवर राहिला, तिथनं अतिरिक्त बाहेर निघाला. मुन्ना पठाण सर जे आमच्याशी जोडले गेलेत. शहापूरची आणबान शान असं म्हटलं जातं. शहापूर ला बिलॉंग करतात मुन्ना पठाण आणि ते सध्या मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पंचाची भूमिका पार पाडत असताना पाहायला मिळतात. शेवटचा बॉल अजूनही शेष आहे. चांगला चेंडू आहे इथे ऑफस्टंपवर ठेवला आणि हवेचा प्रचंड वेग जर आपण पाहिला तर तो डावकुरे हाताच्या फलंदाजाच्या विरोधामध्ये वाहतोय. आणि टेनिस बॉल क्रिकेटचा एकच नियम आहे, जिथे वारा तिथेच मारा. आणि वारा हा फलंदाजाच्या डोक्याशी खेळताना आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. खूप वेळा होतं टेनिस बॉल क्रिकेट एक असा खेळ आहे ना, तिथे हवा फलंदाजाच्या डोक्याशी सातत्यानं खेळत राहते. आणि या मॅचमध्येही ते आपल्याला पाहायला मिळते, कारण डावकुरे हाताचा जो फलंदाज आहे त्याच्या विरोधामध्ये ही हवा वाहतीये. टॉस तिथे केला जातोय. शरद घरत साहेब जिथे आपल्यासोबत टॉस बॉक्स मध्ये आहेत आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये ही नाणेफेक आपण पाहताय. कॉइन स्पिन झालाय आणि
धावसंख्येवर जर नजर टाकली तर पहिल्या ओव्हरचा खेळ धावसंख्या आहे 5. शांतता प्रस्थापित केली तिथे पालननं अगदी चांगली गोलंदाजी केली. नवीन गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता जीत यावेळेस येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय आणि चांगला मारा त्याला इथे मैदानाच्या आतनं अद्यावत करावा लागेल. अचूक टप्प्याचा वेध घेत त्याला गोलंदाजी करावी लागेल कारण आव्हान जरी मोठं असलं तरी धावा डिफेंड करणं इथे थोडंसं कठीण आहे. बॅट अँड बॉलमध्ये जे कनेक्शन गरजेचं होतं ते योग्यतेचं नव्हतं आणि त्यामुळे एक सिंगल आली. डबल करता प्रयत्न आहे आणि इथे जर आपण पाहिलं तर कलेक्शनमध्ये गडबड आणि 2 धावा तिथे कंप्लीट झाल्या. जिथे एकच होती तिथे दुसरी धाव मॅन्युफॅक्चर केली. या दोन्ही बॅटर्सनं योग्य कॉलिंग केलं आणि तिथे कलेक्शनमध्ये गडबड राहिली आणि त्यामुळे 2 धावा त्या धावफलकावर जोडल्या गेल्या. विनस टेंबोडे संघ सध्या या मॅचच्या ड्रायव्हिंग सीटवर आहे. ऑफस्टंपवर पडला तिथनं अतिरिक्त बाहेर राहिला. मुन्ना पठाण सर पुन्हा एकदा आमच्याशी जोडले गेलेत. इशारा आला व्हाईटचा. अतिरिक्त धावसंख्येनं धावफलक 8 या आकड्यावर. सिंगल डबल्स त्या क्रिकेटमध्ये अत्यावश्यक आहेत, महत्वाचे आहेत. क्रिकेटचा श्वास असं म्हटलं जातं सिंगल आणि डबल्सला. मात्र इथे मोठे फटके ते खूप अत्यावश्यक आहेत एका मोठ्या टोटलचा पाठलाग करताना. यावेळेस तगडा क्वालिटी ब्रँडेड प्रहार. बॉल चाललाय सीमा रेषा पार. इट्स अ रिअल आउट ऑफ द पार्क. षटकार 6. म्हणजे माझा राजा शिवछत्रपती शिवाजी महाराज त्याचं हे गीत आपण ऐकताय. ऑफस्टंपवर पडला. अतिरिक्त बाहेर राहिला. यावेळेस आपल्या क्रीज मध्ये होता त्यामुळे मुन्ना पठाण सर ते पुन्हा एकदा आमच्याशी जोडले गेलेत. इशारा आला त्यांच्या माध्यमातून व्हाईटचा. धावसंख्या जर आपण पाहिली तर 15 ही धावसंख्या धावफलकावर आहे. 1.2 षटकाचा खेळ झालाय. पुन्हा एकदा दिशा भरकटली, लाईन भरकटली. ऑफस्टंपच्या अतिरिक्त बाहेर राहिला. व्हाईटचा इशारा इथे वन्स अगेन येत असताना आपल्याला पाहायला मिळाला. धावसंख्या पुढे सरकत असताना या व्हाईटनं 15 जाऊन पोहोचली, 16 जाऊन पोहोचली. या ओव्हरमध्ये आतापर्यंत 3 वाईट झालेत, 1 षटकार आलाय. महागडे षटक घडत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. कमबॅक करावा लागेल. फुल टॉस मिळालाय आणि त्याला उडवून फेकून दिलंय. बॅकवर्ड स्क्वेअर डोक्यावरनं दूर सीमा रेषा पार. मॅक्सिमम षटकार 6. तीन चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय. 22 धावा दाफलकावर आहेत. पालनने जे प्रेशर क्रिएट केलं होतं ते कुठेतरी नक्की रिलीज झालंय. चांगला खेळ इथे फलंदाजीच्या माध्यमातून आपल्याला आकाशकडनं पाहायला मिळते. 3 बॉलला त्यानं फेस केलंय. 400चा त्याचा स्ट्राईक रेट आहे. 12 या धावसंख्येवर तो बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करतोय. आपल्या टीमला विजयी करण्याकरता जे शर्थीचे प्रयत्न गरजेचे आहेत ना, ते शर्थीचे प्रयत्न सध्या मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय. वीर तानाजी पारगाव करता फलंदाज आकाशकडनं. जीत गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता सज्ज होतोय. नावात जीत आहे, मात्र खेळामध्ये जीत तो देऊ शकेल का हे आपल्याला इथे पाहायचंय. 15 धावा 3 बॉलमध्ये त्यानं खर्च केलेत. यावेळेस पुण्याच्या एकदा तगडा हाय अँड हँडसम प्रहार. बॉल सीमा रेषा पार.
इथे मोठं केलंय. 4 बॉलमध्ये 21 आल्यात. अजूनही 2 चेंडूचा खेळ या ओव्हरमधला शिल्लक आहे. एखादा षटकार जर इथे आला तर ही मॅच आपल्या बाजूनं सहजतेनं खेचण्यामध्ये निश्चित यश येऊ शकतं. ते वीर तानाजी पारगाव या टीमला. आकाश इन्फॉर्म आहे आणि विध्वंसक अंदाज त्याचा मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. वाचण्याचा प्रयत्न करतोय. हा वाचण्याचा प्रयत्न आहे. यालाच प्रेशर म्हणतात. अंडर प्रेशर भल्या भल्या खेळाडूंची तारांबळ उडते. असं म्हणतात ना, प्रेशर कुकरमध्ये आला तर शिटी वाजते आणि मैदानात आला तर मग चुका होतात. आणि इथे तोच प्रेशर या मैदानामधनं चुका कढवून घेतोय. वाईटची संख्या आतापर्यंत आपण पाहिली तर 4 आहे. म्हणजे एक गिफ्ट मध्ये बाउंड्री जरूर मिळाली आहे. यावेळेस खेचून मारलं, फेकून दिलं. पुन्हा एकदा या प्रांगणाबाहेर दर्जेदार आगरी चषक षटकार. 6 बाला सिंगरचं हे गीत आज आपल्यामध्ये नसला तरी एक सामान्य व्यक्ती किती हिट होऊ शकतो हे त्याच्यामुळे आपल्याला कळालं. यावेळेस मात्र हा बॉल शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न तिथे पालन आहे. या बॉलला जोपर्यंत फील्ड केलं एक सिंगल मिळाली. अगदी सहजतेनं मॅचवर कुरघोडी होतीये कारण ओव्हर नंबर 2 मध्ये रन्स आल्या 29. 29 धावा या धाफलकावर लागलेल्या आपल्याला पाहायला मिळाल्यात. आपल्याला पाहायला मिळते. येणारे 12 बॉल विजयाकरता 21 धावसंख्येची गरज. हे मैदानाच्या आतनं आकाशनं जरूर दाखवलं. विध्वंसक आणि विस्फोटक त्याचा अंदाज या मॅच मध्ये महत्त्वाचा ठरलाय. आता मात्र थोडंसं आपला एक्सपिरियन्स शेअर करत असताना, आपला अनुभव तिथे शेअर करत असताना, सल्ला देत असताना पालन आपल्याला पाहायला मिळतोय. सल्ला हा खूप महत्त्वाचा आहे आणि तो सल्ला इथे आपल्याला पाहायला मिळतोय. आपल्याला मॅचेस कंप्लीट करायच्यात. मी सातत्यानं एकच गोष्ट सांगतोय, वेळ वाचवण्याचा प्रयत्न करा. वेळ वाचवली तरच मॅच होतील, अन्यथा मग 1 ओव्हरची मॅच खेळायलाही सज्ज राहा. येणारे 12 बॉल 21 धावसंख्येची गरज आहे. आपल्या आगरी समाज बांधवांकरताची स्पर्धा आहे तर मग तिथे आपला सपोर्ट गरजेचा आहे. थोडंसं स्पीडअप गेम इथे गरजेचं आहे. ऑफ्टमोरनं चांगला फटका, बॉल चाललाय सीमारेषेच्या दिशेनं आणि कव्हर्सच्या क्षेत्राला क्लिअर करणारा आणखी आणि मैदानाच्या बाहेरही हा बॉल त्याने कॅरी केलाय आणि वेळ वाचवलाय. तेव्हा रन्स या बनत असताना पाहायला मिळतात आणि इथे बॉलच्या मेरिटवर बॅटिंग करतोय. जिथे जागा आहे तिथनच फटका खेळताना धावा दाफलकावर जोडण्याचा प्रयत्न केला जातोय आणि त्यामुळे धावसंख्या अगदी वेगानं 40 या आकड्यावर जाऊन पोहोचली आहे. 5 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. चांगला बॉल खाली राहिला, फलंदाजाला बीट करताना विकेट कीपर जाण्यामध्ये गेला. याच पद्धतीचा कमबॅक तुम्हाला करावा लागेल. अचूक टप्पाने अचूक लाईन लेनच्या तहेत गोलंदाजी करावी लागेल. पालननं पहिल्या ओव्हरमध्ये प्रेशर जरूर क्रिएट केलं, मात्र त्याच्या पावलावर पाऊल टाकण्यात आतापर्यंत कोणालाही यश आलेलं नाहीये. दुसऱ्या गोलंदाजाने तर कमालच केली. 29 धावा त्यानं त्या ओव्हरमध्ये खर्च केल्या. पुढचा बॉल यावेळेस पुण्याच्या एकदा हाय अँड हँडसम पालन त्याला प्रेक्षक बनवलं आणि प्रेक्षकांना मनमुराद आनंद लुटण्याची संधी या बॉलनं दिली.
गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाज आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं 9 चेंडू आणि 11 धावसंख्येची इथे गरज आहे. ऑफस्टंपवर पडला तिथनं अतिरिक्त बाहेर. या वाईडनं तर त्रस्त केलंय आतापर्यंत विनर्स टेम्बोडेला. सातत्यानं त्यांच्याकडनं वाईटची हाताळणी या डावामध्ये शुभम आम्हाला दर्शवतील की एकंदर वाईट्स या डावामध्ये किती गेलेत. कारण या आधीच्या मॅच मध्ये आपल्याला 4 ते 5 वाईट्स पाहायला मिळाले होते या आधीच्या ओव्हरमध्ये. पुढचा बॉल यावेळेस मात्र आणखी एक प्रहार. बॉल जाईल सीमा रेषा पार. इथे येतोय दर्जेदार षटकार. 6 बॉल टाका. तो सीमारेषेच्या पलीकडेच पाहायला मिळेल. अगदी दमदार बॅटिंग सध्या सुरू आहे. हा बॉल चांगला आहे बघा. या पद्धतीची गोलंदाजीची खरं तर गरज होती विनर्स टेम्बोडेला. हा बॉल खूप उशिराने आलाय. तुम्ही स्लॉट मध्ये कितीही वेगानं चेंडूला डिलिव्हर करा, टेनिस बॉल क्रिकेटर्स त्याला मैदानाच्या आतमध्ये ठेवणार नाही, त्याला मैदानाच्या बाहेरच फेकून देतील. यावेळेस व्हेरिएशन केलं थोडंसं त्या बॅटच्या रेंज पासून दूर. इथे विकेट येते. माघारी परतावं लागेल बॅटरला. विकेटचं बदल खेळाडू बाद. आहे 4 धावसंख्येची गरज आहे. येणाऱ्या बॉल्स मध्ये चांगला खेळ दाखवावा लागेल मैदानाच्या आतमध्ये. या स्पर्धेला एन्जॉय करण्याकरता काही आमच्या महिला भगिनी इथे उपस्थित होत आहेत. सगळ्यांच्या भोजनाची व्यवस्था त्यांनी केली आणि त्यानंतर मग मॅचला एन्जॉय करतात. त्यांचंही स्वागत आहे. शेवटचं षटक 6 बॉलचा खेळ आणि त्यामध्ये जर आपण पाहिलं तर 4 धावसंख्येची गरज आहे. डिफेंड होतात मात्र ते करण्याची धमक तुम्ही दाखवली पाहिजे. कॉन्फिडन्स खूप महत्वाचा आहे. आत्मविश्वास. बोलायला शब्द जरी सोपा असला तरी तो स्वतःमध्ये निर्माण करण्याकरता खूप सारी मेहनत करावी लागते. हॅलो एक्सपिरियन्स तो गरजेचा आहे प्रत्येक गोष्टीमध्ये. सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर राकेश आलाय आणि त्याला चांगला मारा करावा लागेल. चांगला बॉल, चांगला बॉल. कमी गतीचा होता. रिव्हर्स अटेम्प्ट केला होता मात्र बॅट अँड बॉल मधलं कनेक्शन झालं नाही. अगदी स्लोअर पद्धतीचा बॉल होता. मोठ्या फटक्याचा प्रयत्न जरूर होता तिथे रिव्हर्सच्या माध्यमातून. हवेचा वेग जो आहे त्या हवेच्या वेगाचा फायदा घेण्याचा प्रयत्न होता मात्र हवेच्या वेगाच्या बरोबर फटका खेळण्याचा प्रयत्न. त्यामध्ये चेंडूवरची आयसाईड आहे ती कुठेतरी डळमळीत झाली. ती आयसाईड मधनं तो बॉल निसटला आणि त्यानंतर तो विकेट किपर पालनपर्यंत गेला. त्यालाही तो बॉल नीट कळाला नव्हता मात्र त्याच्या देहयष्टीला लागल्यानंतर तो बॉल विकेटच्या जवळच थांबला आणि एक निर्धाव चेंडू तिथे काउंट केला गेलाय. पुढचा बॉल आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज सज्ज होतोय. यावेळेस मात्र हा बॉल खूप चांगल्या पद्धतीने खेळलाय. क्षेत्र खाली आहे आणि थांबवणं कठीण. बॉल चाललाय डीप एक्स्ट्रा कव्हर मधनं सीमारेषा पार. खेळ खलास. विजयी होतीये टीम हॅलो वीर तानाजी पारगाव. वीर तानाजी पारगाव या टीमला विजयाच्या लक्ष शुभेच्छा असतील. मॅन ऑफ द मॅच या पारितोषिकाकडे आपण जाणार आहोत आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच खेळाडूचं नाव आहे कॅमेरा जरा इथे आकाश तरे. आकाश ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. या आकाश मॅन ऑफ द मॅचचं जे पारितोषिक आहे ते